नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या बघणार आहोत। सुरुवातीला 100 महत्त्वाच्या बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊयात महाफास्ट 100 मधून। मराठा समाजाला आरक्षण देण्याचा आमचा मानस, पण काही लोकांना झटपट निर्णय लागतात। जरांगेंच्या उपोषणावर अजित पवारांकडून भाष्य। आरक्षण रद्द झाल्यास मराठा तरुणांना पुन्हा लढा द्यावा लागेल। सरकारने ओबीसीतूनच मराठा समाजाला आरक्षण द्यावं, जरांगे पाटलांची मागणी। ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी आमचा लढा सुरूच राहणार, जरांगेंचा निर्धार। सगळे सोयऱ्यांच्या आरक्षणाची अंमलबजावणी सरकारला करावीच लागेल, अन्यथा मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागेल। जरांगे पाटलांचं वक्तव्य। तर 21 तारखेला आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार, जरांगेंचा इशारा। खानदान मिटवण्याची भाषा जरांगेंना शोभते का? विरोधात बोलतील त्यांना टपकवू असं जरांगे बोलले। जरांगेंवर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करायला हवा, बबनराव तायवाडेंची मागणी। तायवाडेंविरोधात कधी बोललो नाही, मी भुजबळांविरोधातच बोलतो। तायवाडेंना गुन्हा दाखल करायचा असेल तर करा, जरांगेंचं तायवाडेंना उत्तर। बारामती लोकसभा मतदारसंघात नणन भावजय लढत लढळ। सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्रा पवार निवडणुकीच्या रिंगणात। महाराष्ट्रातील बड्या नेत्याची TV9 मराठीला माहिती। सुनेत्रा पवारांनंतर बारामतीत सुप्रिया सुळेंच्या कामाचाही रथाद्वारे प्रचार। संसदेत मांडलेले प्रश्न आणि मतदारसंघामध्ये केलेल्या कामांचा विकास रथाच्या माध्यमातून प्रचार। शरद पवारांकडून आता एनसीपी पासून दुरावलेल्या नेत्यांच्या भेटीगाठी। राज्य साखर संघाचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी पवारांची घेतली भेट। गोविंद बागेत झालेल्या बैठकीदरम्यान मुलगा कुणाल जाचकही उपस्थित। विरोधकांची अवस्था गंभीर आहे, विरोधक भाजपात येत आहेत, विरोधातील मोठे नेते भाजपसोबत येत आहेत, अजित पवारांचं वक्तव्य। मागच्या काळात काही गोष्टी वेदना देणाऱ्या झाल्या। आधी 2.5 वर्ष आम्ही महाविकास आघाडी सोबत होतो, महाविकास आघाडीच्या नंतर मी वेगळी भूमिका घेतली, अजित पवार यांचं रायगडमध्ये वक्तव्य। नाती माझ्यासाठी नेहमीच राहतीलच आणि माझी लढाई वैचारिक आहे। भाजपसोबत जे कोणी उभे राहतील त्यांच्यासोबत वैचारिक लढाई, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। नवी मुंबईत अजित पवार गटाचा आज अल्पसंख्याक विश्वास मेळावा। मेळाव्याला अजित पवारांसह मुख्य नेते आणि पदाधिकारी उपस्थित राहतील। आंबेगाव तालुक्यातील मंचरमध्ये शरद पवार यांची 21 तारखेला सभा। आमदार रोहित पवारांकडून सभास्थळी पाहणी। भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनाचा आज दुसरा आणि शेवटचा दिवस। पंतप्रधान नरेंद्र मोदी पदाधिकाऱ्यांना संबोधित करणार। येत्या 24 फेब्रुवारीला पुण्यातील काँग्रेस भवन इथं महाविकास आघाडीचा मेळावा। मेळाव्यात तिन्ही पक्ष करणार जोरदार शक्ती प्रदर्शन। मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात आज आदित्य ठाकरेंची तोफ बरसणार। विविध शाखांना भेट देत पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार। निवडणुकीसाठी शिवसेनेच्या दोन्ही गटाची जय्यत तयारी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सातारा दौऱ्यावर। अभिनव उपक्रमासह विविध कार्यक्रमाला हजेरी लावणार। कोल्हापूर शहरात आज विविध विकास कामांचं उद्घाटन सोहळा। पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत विकास कामांचं उद्घाटन होणार। मुख्यमंत्री शिंदे सारखे दिल्ली पुढे वागतात, तर शिंदेसोबत असणारे कचरा आणि गद्दारच, संजय राऊतांची मुख्यमंत्र्यांवर टीका। शहा उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा झाली नव्हती असं शिंदे म्हणतात, मग शहा मातोश्रीवर कशासाठी आले होते? राऊतांचा शिंदेंना सवाल। तर शहा आले होते तेव्हा शिंदे मातोश्रीवर नव्हते, त्यांना खोटं बोलण्याचं व्यसन, राऊतांची टीका। अमित ठाकरेंवर मारहाण केल्याचे आरोप करणारे महेश जाधव आज अजित पवार गटात प्रवेश करणार। नवी मुंबईच्या वाशीमध्ये महेश जाधवांचा थोड्याच वेळात पक्षप्रवेश। नवी दिल्लीत काल मुंडे भगिनी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक। कालच पंकजा मुंडेंच्या कारखान्याला PF कार्यालयाची नोटीस। फडणवीसांसोबतच्या बैठकीनंतर खासदार प्रीतम मुंडेंचा वाढदिवस साजरा। प्रीतम मुंडे पार्टी देणार माझी गॅरंटी, शुभेच्छा देताना फडणवीसांचं मिश्किल वक्तव्य। उपस्थितांमध्ये पिकला हशा। बाळासाहेबांमुळे रामदास कदमांचा वाल्याचा वाल्मिकी झाला। रामदास कदमांच्या ठाकरेंवरील टीकेनंतर राजन साळवेंचं उत्तर। लक्झरी बसमधून 60 लाखांची रक्कम चोरी करणाऱ्या आरोपीला मध्य प्रदेशातून अटक। अजय उपाध्याय असं आरोपीचं नाव असून त्याच्याकडून 49 लाखांची रक्कम हस्तगत। 65 कुटुंबांचे 3 दिवसांपासून सोलापूरच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयाबाहेर उपोषण सुरू आहे। 3 वर्षांपूर्वी सोलापूर अक्कलकोट महामार्गासाठी कोंडानगरमधील 65 घरं पाडण्यात आली, मात्र त्याचा मोबदला न मिळाल्यानं उपोषण सुरू।
पुण्याच्या भोरमधील राजगड सहकारी साखर कारखाना यंदा बंद ठेवण्याचा निर्णय. यंत्रसामग्री दुरुस्तीसाठी विलंब, शासनाकडून थकबाकी न मिळाल्यानं तसंच आगाऊ रक्कम घेऊनही ऊसतोड मंजूर न झाल्यानं कारखाना प्रशासनाचा निर्णय. अमरावती जिल्ह्यातील कापूस तळणी गावात दारुड्या पतीकडून पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न. पतीनं लावलेल्या आगीत पत्नीचा पाय जळलाय. पिंपरी चिंचवड आणि मावळ तालुक्याची तहान भागवणाऱ्या पवना धरणात केवळ 59% पाणीसाठा शिल्लक. बुलढाण्याच्या जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या पाणी पातळीत 2.69 मीटरनं वाढ. सरोवरातील अनेक प्राचीन मंदिरं पाण्याखाली. सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील अनेक गावांना पाणी टंचाईचा सामना. अनेक गावातून टँकरची मागणी. पनवेलमध्ये आंदोलनं करूनही पाणी मिळत नसल्यानं नागरिक आक्रमक. पाणी मिळत नाही तर मतदान करणार नाही अशा आशयाची बॅनरबाजी. बुलढाण्यातील जिल्हा कृषी हवामान केंद्र बंद करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. निर्णयाविरोधात कृषी हवामान तज्ज्ञ न्यायालयात जाणार. चंद्रपूरच्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पात वाघ आणि रानगव्यांची झुंज. वन्यजीव प्रेमी भूषण थेरेंनी झुंजीचा थरार कॅमेऱ्यात केलाय कैद. लातूरच्या निलंगामध्ये शेतात असलेल्या शेततळ्यात आढळली 8 ते 10 फूट लांबीची मगर. रत्नागिरीत माकडांना पकडण्यासाठी वनविभागामार्फत पिंजऱ्यांची निर्मिती. पालकमंत्री उदय सामंतांकडून वन खात्याला आवश्यक साहित्य खरेदीसाठी जिल्हा वार्षिक आयोजन निधीतून अंतर्गत अनुदान देण्यात आलंय. नाशिकच्या गोदावरी आरतीवरून सुरू असलेल्या वादात महानगरपालिकेची उडी. 15 वर्ष विना करारनामा असलेले वादग्रस्त वस्त्रांतगृह ताब्यात घेण्यासाठी हालचाली सुरू. बुलढाण्याच्या इलोरा ते भेंडवड रस्त्यावरील अर्धवट पुलामुळे अपघातांचं प्रमाण वाढलंय. बांधकाम त्वरित सुरू न झाल्यास ग्रामस्थ आंदोलन करण्याच्या पवित्र्यात. भंडारा जिल्ह्यातील विविध खोदकामांमुळे वाहतुकीचा खोळंबा. मोठी वाहनं खड्ड्यात अडकून नागरिकांच्या अडचणीत वाढ. नागपूर शहरातील वायू प्रदूषण नियंत्रण आणण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू. महानगरपालिका, वाहतूक पोलीस, निरी आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ यांचा पुढाकार. भंडारातील वैनगंगा नदीचा लहान पूल ठरतोय जीवघेणा. प्रशासनाकडून पूल बंद करूनही जीर्ण पुलावरून नागरिकांचा जीवघेणा प्रवास सुरूच. नाशिकच्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत 2,27,008 क्विंटल कांद्याची आवक. कांद्याला 1,552 रुपयांचा भाव. नांदेडमध्ये नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करून पीक विमा मंजूर करण्याची शेतकऱ्यांची मागणी. 2023 मध्ये अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप पीक विमा न मिळाल्यानं शेतकरी त्रस्त. बुलढाण्याच्या नांदूरमध्ये 15 फेब्रुवारी झालेल्या वादळी पावसामुळे पिकांसह घरांचं मोठं नुकसान. तातडीनं पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी. नांदेड जिल्ह्यात हरभरा काढणीला वेग. यंदा 2,36,790 हेक्टरवर हरभऱ्यांची पेरणी. यंदा वाशिम जिल्ह्यात 200 हेक्टरवर ज्वारीची पेरणी. रब्बी हंगामातील ज्वारीला यंदा चांगला भाव मिळतोय. नागपुरातील प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर 19 फेब्रुवारीला अयोध्येत बनवणार 7,000 किलोंचा श्रीराम भोग हलवा. पुणे जिल्ह्यातील गुन्हेगारांची सर्व माहिती तयार ठेवा. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या पोलीस प्रशासनाला सूचना. नाशिकच्या येवल्यात उपजिल्हा रुग्णालयात मंत्री छगन भुजबळांच्या हस्ते सिटी स्कॅन मशीनचं लोकार्पण. सोलापूरच्या माढातील टेंभुर्णीमध्ये महादेव मंदिरात रुद्राभिषेक सोहळा संपन्न. सदाभाऊ खोत यांच्याकडून महादेवाला अभिषेक. शिवजयंतीनिमित्त सिंहगडावर जाणाऱ्या शिवभक्तांना पोलिसांच्या सूचना. शिवज्योत घेऊन जाताना भान बाळगा. तसंच बाईकच्या सायलेन्सरचा कर्णकर्कश आवाज केल्यास कारवाई करण्याचा इशारा. पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात परिसरात आजपासून वाहतुकीत बदल. विद्यापीठासमोरील आचार्य आनंद ऋषी चौकात मेट्रोचं काम सुरू असल्यामुळे वाहतूक कोंडी. पुण्यात तब्बल 79,307 रुपयांची 22,301 नाणी वापरून साकारलंय शिवलिंग. वर्ध्यात उद्या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. जैन धर्मियांचे दिवंगत पंथीयांचे संत आचार्य विद्यासागर महाराज यांचं वृद्धापकाळानं निधन. छत्तीसगडच्या डोंगरगड इथं वयाच्या 77व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील काटी इथं अमोल मोहिते यांची पोलीस उपाधीक्षकपदी निवड. पुण्यात दुर्घटना टाळण्यासाठी रेल्वे प्लॅटफॉर्मवर स्वयंपाक बंदी. सर्व स्टॉल हळूहळू बंद करण्यात येणार. अमरावतीच्या कुईखेडमध्ये श्री संत बेंडोजी महाराजांच्या समाधी महोत्सवाला सुरुवात. दहीहंडी व शोभायात्रेनं दुमदुमली कुईखेड नगरी. जळगावच्या रावेर तालुक्यातील वाघोडी इथं संत सीताराम मुजोबा यात्रेला सुरुवात. शेकडो भाविकांचं दर्शनासाठी गर्दी.
जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये चांगदेव मुक्ताईच्या संयुक्त यात्रेची जय्यत तयारी सुरू. यात्रेसाठी जादा बसेसची सोय. वाशिम जिल्ह्यात चिया पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड. चिया पिकाची हार्वेस्टच्या सहाय्यानं काढणी सुरू. पुण्याच्या बोरीभकडमध्ये मालोजीराजे भोसलेंच्या हस्ते विद्यार्थ्यांनी बनवलेल्या औद्योगिक मशीन आणि विविध कार्यक्रमांचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. पुण्याच्या भोर तालुक्यात कृषी विभागाकडून शेतकऱ्यांसाठी गुलछडी लागवडीबाबत कार्यशाळा. शेतामध्ये गुलछडी लागण्याचे प्रात्यक्षिक. सोलापूरच्या मोहोळमध्ये महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचं उद्घाटन. नाशिकमध्ये लवकरच पोलिसांची अत्याधुनिक सायबर लॅब उभारणार. पोलीस आयुक्तालयाचा जिल्हा नियोजन विकास समितीच्या निधीतून 1 कोटींचा प्रस्ताव सादर. अहमदनगरमध्ये अजित पवार गटाचा कार्यकर्ता मेळावा. आमदार संग्राम जगतापांच्या उपस्थितीत पार पडला हा मेळावा. लातूरमध्ये स्वर्गीय विलासराव देशमुखांचा पुतळा अनावरण शुभारंभाला काँग्रेस नेत्यांची उपस्थिती. येत्या 22 फेब्रुवारीला रंगणार कोरोनामुळे रखडलेल्या 57वा राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा. वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नवीन इमारतीचा शुभारंभ झालेला आहे. कोनशिला समारंभ झालेला आहे. सर्वोच्च न्यायालयानं न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते होणार भूमिपूजन. साताऱ्यात शिवजयंती महोत्सवानिमित्त 100 कलाकारांकडून पोवाड्यासह कला लोकसंस्कृतीचं दर्शन पाहायला मिळालंय.